मोक्का केव्हा लावला जातो गुन्हेगारांवर? आपण शॉर्ट मध्ये मोक्का असं म्हणतो. टोळी ते बनवतात आणि ते संघटित होऊन मिळून दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन एखादी खून म्हणा किंवा दरोडा म्हणा किंवा खून करण्याचा प्रयत्न म्हणा, खंडणी म्हणा. तेव्हा जामीन मिळतो का? 6 महिन्याचा कालावधी जावं द्यावा लागतं आणि त्यानंतर मग पुढची कारवाई करता येते. 5 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. गुन्हेगारीच्या क्षेत्रातून त्यांनी काही जर पैसे कमवले असतील किंवा जे मालमत्ता त्यांनी म्हणजे कमवली असेल तर ते मालमत्ता सुद्धा जप्ती करण्याचा पोलीस प्रशासनाला या कायद्यामध्ये अधिकार दिलेला आहे. नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी नुकताच काही दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील एका गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत मोठी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात जबरदस्त हादरा बसलेला आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलेल्या कारवाईनंतर सर्वत्र मोक्का म्हणजे काय असा प्रश्न विचारला जात आहे आणि आपण आजच या मोक्का गुन्हेगारी जो कायदा आहे त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत सोलापुरातील प्रसिद्ध फौजदारी वकील तथा सोलापूर बार असोसिएशनचे नुकत्या झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले रियाज शेख आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का म्हणजे काय आहे, मोक्या संदर्भात सर्वसामान्य लोकांमध्ये काय चर्चा आहे आणि त्यांना जी माहिती आवश्यक आहे ती माहिती आपण आजच्या या चर्चा सत्रात आपण रियाज शेख यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रियाज भाई, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. प्रथमतः तुमचं अभिनंदन, बारच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. एक चांगलं काम तुमचं सुरू आहे. रियाज भाई, सध्या एक चर्चा खूप मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरात सुरू आहे की नेमकं मोक्का म्हणजे काय, कारण पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी एक मोठी धाडसी कारवाई गुन्हेगारी क्षेत्रात केलेली आहे. तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की नेमकं या संदर्भात काय माहिती आहे. तर माझा पहिला प्रश्न आहे, मोक्का म्हणजे काय, आमच्या प्रेक्षकांना थोडं समजावून सांगा. मोक्का हा जो शब्द आहे ह्या शब्दाचा पूर्णपणे असा आहे की महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट, ज्याला आपण शॉर्ट मध्ये मोक्का असं म्हणतो. हा कायदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीची जे मोडीत काढायसाठी जे आहे महाराष्ट्र शासनाने हा कायदा 1999 साली अस्तित्वात आणलेला आहे आणि मेट्रोपॉलिटन सिटी सारख्या जसं आपण पुणे, मुंबई ह्या सगळ्या ज्या काही आपण मेट्रोपॉलिटन सिटीज पाहतो तर त्या ठिकाणी ज्या 1999 साली ज्या संघटित गुन्हेगारी टोळी चे गँगवॉर चालले होते तर हे मोडकळीस आणण्यासाठी आणि दहशतवादाला आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी जे आहे महाराष्ट्र शासनाने 1999 साली हा कायदा आणलेला आहे आणि त्यामुळे या कायद्याचं एक वेगळंच नाव या ठिकाणी झालेलं आहे आणि गुन्हेगारी क्षेत्रामध्ये हा कायदा या कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर एक वेगळीच खळबळ निर्माण होते. रियाज भाई, मोक्का हा जो कायदा आहे तो कधी अस्तित्वात आला? मी आता सांगितलं आपल्याला की 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाने जो आहे हा कायदा लागू केलेला आहे आणि महाराष्ट्रानंतर जे आहे दिल्ली सारख्या ठिकाणी पण हा कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि गुन्हेगारावर आजपर्यंत या दहशतवाद विरोधी पथक असू द्या किंवा बाकीचे जे काही असे टोळी युद्ध आहेत, गँगवॉर आहेत जे संघटित होऊन गुन्हेगारी करतात त्यांच्यावरती खऱ्या अर्थाने आळा बसवण्याकरिताच हा स्पेशल ऍक्ट महाराष्ट्र शासनाने 1999 साली आणलेला आहे. एखाद्या म्हणजे यंत्रणेला गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची म्हणजे का गरज भासते आणि मोक्का केव्हा लावला जातो गुन्हेगारांवर, त्याचे म्हणजे असं काय क्रायटेरिया आहे का कायद्यात? मोक्का हा कायदा लागू करण्याच्या अगोदर जे आहे पार्श्वभूमी पाहिली जाते. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की दररोज शहरामध्ये विविध गुन्हे आणि घटना घडत असतात, परंतु त्या घटनेच्या वेळेला जेव्हा आपण पाहतो की सर्वसाधारणतः पूर्वी IPCच्या अंतर्गत कारवाई होत होती आणि त्यानंतर नवीन आता BNS कायदा लागू झालेला आहे त्या अनुषंगाने कारवाई होते. परंतु हा कायदा निर्माण करण्यामागचा हेतू काय आहे की बरेच लोक असे असतात की समाजामध्ये वावरत असताना एक प्रकारचं टोळी ते बनवतात आणि ते संघटित होऊन मिळून दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन एखादी खून म्हणा किंवा दरोडा म्हणा किंवा खून करण्याचा प्रयत्न म्हणा, खंडणी म्हणा,
असे विविध गुन्हे जे गंभीर स्वरूपाचे आहेत आणि जे समाजामध्ये एक प्रकारची दहशत निर्माण करणारे आहेत, अशा व्यक्तींच्या विरुद्ध हे कायदा या ठिकाणी मोक्का लावला जातो. रियाज भाई, मोक्का जेव्हा लावला जातो असं एक चर्चा असते की गुन्हेगार क्षेत्रामध्ये किंवा आणखीन बऱ्याच लोकांना माहित नाहीये. आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचंय की जेव्हा एखाद्या गुन्हेगारी टोळीवर किंवा गुन्हेगारांवर मोक्का लावला जातो, तेव्हा जामीन मिळतो का? म्हणजे किंवा अटकपूर्व जामिनासंदर्भात काय आहे म्हणजे याच्यामध्ये? या गुन्ह्याला, ह्या कारवाईला घाबरण्यामागचं एक कारण म्हणजे की ह्याचं जे आहे बळकट ह्या कायद्याला केलेलं आहे. आपण पाहतो की जामिनाची जी परिस्थिती आहे या कायद्याखाली, सर्वसाधारणपणे पोलीस प्रशासनाला जेव्हा एखाद्या आरोपीला ते पकडतात, त्यावेळेला त्यांना पोलीस कोठडी 15 दिवसापर्यंत मिळू शकते तपासाकरिता. परंतु ह्या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या कायद्यामध्ये पोलीस कोठडीची जी मुदत आहे हे 30 दिवसापर्यंत न्यायालय देऊ शकतं. आणि इतर कायद्यामध्ये जेव्हा आपण पाहतो की सुमारे 60 दिवसापासून ते 90 दिवसापर्यंतच्या कालावधीमध्ये दोषारोपपत्र पोलीस प्रशासनाला तपास पूर्ण करून दाखल करावे लागते. परंतु ह्या कायद्यामध्ये 180 दिवसाची मुदत पोलिसांना, म्हणजे सुमारे 6 महिन्यापर्यंत पोलिसांना या गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी कायद्याने अधिकार दिलेले आहेत आणि 6 महिन्यापर्यंत ते तपास करू शकतात आणि त्यानंतर दोषारोपपत्र येतं. त्यामुळे सर्वसाधारणतः पहिली गोष्ट अशी आहे की ह्या कायद्यामध्ये अटकपूर्व जामीन हा द्यायचाच नाही, असं कायद्याच्या कलम 21 मध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे जे लोक या गुन्ह्याच्या अंतर्गत येतात किंवा ज्यांच्यावर हा गुन्हा दाखल होतो, त्याच व्यक्तींना सुमारे अटकपूर्व जामीन तर मिळतच नाही, परंतु सर्वसाधारण जामीन घेण्यासाठी सुद्धा त्यांना जवळजवळ 6 महिन्याचा कालावधी जाऊ द्यावं लागतं आणि त्यानंतर मग पुढची कारवाई करता येते. साधारणतः रियाज भाई, एखाद्या गुन्हेगारी टोळीला किंवा गुन्हेगाराला मोक्का लागल्यानंतर शिक्षा किती वर्षाची होऊ शकते म्हणजे? या गुन्ह्यामध्ये ऍक्च्युली ज्या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल होतो त्या गुन्ह्याच्या अंतर्गत जे शिक्षा दिलेली आहे ते तर होतेच, परंतु मोक्का कायद्याअंतर्गत विशेष म्हणजे 5 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षेची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे आणि 5 लाखापर्यंत, किमान 5 लाखापर्यंत दंडाची देखील तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे. साधारणतः एखादा गुन्हा केला तर आयपीसी किंवा बीएनएस ऍक्ट नुसार गुन्हेगारांवर विविध कलमे लावले जातात. म्हणजे हे कलम म्हणजे मोक्कामध्ये आणि साध्या कलमामध्ये काय फरक आहे म्हणजे कारवाईमध्ये? मी आता नुकतं तेच सांगितलं आपल्याला की हा कायदा एक विशेष असल्यामुळे ह्या कायद्याचं जे पोलीस रिमांड असेल किंवा न्यायालयीन कोठडी असेल किंवा हा जो खटला चालला जातो हा एक स्पेशल कोर्टामध्ये हा खटला चालतो. सर्वसामान्यतः आपण पाहतो की प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असो किंवा सत्र न्यायालय असो त्यांच्या समक्ष बाकीचे खटले चालतात. परंतु ह्याच्यामध्ये हायकोर्टाने विशेष कोर्ट या ठिकाणी स्पेशल कोर्ट एस्टॅब्लिश केलेलं असतं. आता नुकतंच आपण बॉम्बे ब्लास्टच्या केसमध्ये पण पाहिलं की त्यामध्ये स्पेशल कोर्टाने खाली शिक्षा दिलेली होती. त्यामुळे हा खटला चालवण्याचे अधिकार फक्त स्पेशल कोर्टाला आहेत. तसंच हा खटला चालवण्याकरिता सरकारच्या वतीने स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून सुद्धा या ठिकाणी नेमणूक केली जाते आणि हा खटला एक विशेषतः गुन्हेगारी प्रवृत्तीला मोडखळीस आणण्याकरिताच हा केलेला आहे आणि म्हणूनच या कायद्याच्या कलम 21च्या अंतर्गत अटकपूर्व जामीन देताच येणार नाही असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि विशेषतः तपासाची जी मुदत आहे ते सुमारे 6 महिन्यापर्यंत वाढवलेली असल्यामुळे जे आहे, जे गुन्हेगारी संघटित करणारे लोक असतात त्यामुळे त्यांना 6 महिनेपर्यंत तरी किमान आतमध्ये बसावं लागतं आणि त्यामुळेच ह्या कायद्याची एक वेगळी भीती जनमानसामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे मोक्का म्हणजे का लावला जातो याचं म्हणजे सविस्तर म्हणजे तुम्ही थोडक्यात सांगत आहे, पण गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोक्का म्हणजे एकदम एक मोठी कारवाई मानली जाते का? नक्कीच याच्यामध्ये कसं आहे की सर्वसाधारणतः आपण पाहतो की दोषारोपपत्र 30 दिवस, 60 दिवस ते 90 दिवसामध्ये बाकीच्या केसेसमध्ये येतो आणि त्यामुळे 3 महिन्यामध्ये त्यांना जामीन मिळतो. बऱ्याच गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना जे आहे अटकपूर्व जामीन मंजूर होताना आपण पाहिलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी एकदा आरोपीला अटक केल्यानंतर 6 महिने तर त्याला जामीन होतच नाही. तसंच विशेष पाहिलं तर अटकपूर्व जामिनाची तरतूद या ठिकाणी नाहीये आणि विशेष असं आहे की ह्या खटल्यामध्ये जेव्हा एखाद्या ह्या गुन्हेगारीच्या क्षेत्रातून त्यांनी काही जर पैसे कमवले असतील किंवा जे मालमत्ता त्यांनी म्हणजे कमवली असेल तर ते मालमत्ता सुद्धा जप्ती करण्याचा पोलीस प्रशासनाला या कायद्यामध्ये अधिकार दिलेला आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये
ह्या कायद्याची भीती एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यामुळेच लोक किंवा गुन्हेगार घाबरतात. नक्कीच नक्कीच. शक्यतो हे टोळीवर केली जाते का एखादा म्हणजे एखादा गुन्हेगार असेल त्याच्यावर बी लावला जातो? कारण समज कसा आहे की टोळीवरच मोका लावला जातो. असं आहे की ह्या कायद्यामध्ये थेट कारवाई मोक्का अंतर्गत करता येत नाही. ह्या मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्याकरिता पोलीस प्रशासनाला ज्या लोकांच्या विरुद्ध ही कारवाई किंवा ह्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करायची आहे, त्यांना त्या आरोपींची पार्श्वभूमी, त्यांचा पूर्व इतिहास देखील पाहावा लागतो. विशेषतः ज्या आरोपींच्या विरुद्ध 2 गुन्हे किंवा 2 पेक्षा जास्त संघटित होऊन गुन्हे केलेले असतात आणि 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी येऊन हे गुन्हे केलेले असतात, ज्यांच्या विरुद्ध पूर्वी तडीपारची कारवाई झालेली असते, एमपीडी सारखी कारवाई झालेली असते, प्रतिबंधात्मक कारवाई झालेली असते, परंतु पोलीस प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आणि कारवाईचा देखील यांच्यावर कुठलाही परिणाम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आणि ह्यांच्या गुन्हेगारी कृत्यास केवळ अटकाव घालण्याकरिता एक प्रबळ कायदा म्हणून जे आहे मोक्का अंतर्गत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते. रियाज भाई, कधी कधी आपण ऐकतो किंवा बघतो की गुन्हेगार जे आहेत प्रत्यक्षपणे एखाद्या गुन्ह्यात सहभागी नसतात, पण तो गुन्हा करण्यामागे किंवा तो प्लॅन करण्यामागे गुन्हेगारांचा देखील हात असतो. मग अशा वेळी हा मकोका त्यांच्यावर बी म्हणजे हे सुद्धा त्यामध्ये येऊ शकतो का? म्हणजे प्रत्यक्ष नसलं तरी? नक्कीच हा कायदा जो आहे ह्या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींना आश्रय देण्यापासून या गुन्हा करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी अबेटमेंट ज्याला आपण म्हणतो, अशा सर्व आरोपींच्या विरुद्ध ह्या मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाते. आणि जर यदाकदाचित चुकीची कारवाई झाली असेल असं मेहरबान कोर्टाचं मत आलं, किंबहुना जी मोक्का कायद्याखाली कारवाई करण्याकरिता जी परवानगी देण्यात आलेली असते सक्षम प्राधिकारी म्हणून, तर त्यांची दिलेली परवानगी ही देखील चुकीची दिसून आल्यानंतर सुद्धा मोक्का हा निष्क्रिय केला जातो आणि मेहरबान न्यायालयामार्फत देखील त्यांना जामीन मिळाला जातो. बरेच असे खटले यापूर्वी सुद्धा झालेले आहेत की ज्यामध्ये प्रथम दर्शनी मोक्का लावण्यासारखी परिस्थितीच मेहरबान कोर्टाला दिसली नसल्याने मुंबई उच्च न्यायालय असू द्या किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्या, अशा अनेक खटल्यामध्ये त्यांनी आरोपींना जामीन सुद्धा मंजूर केलेला आहे. खरं म्हणलं तर मोक्का हा जो कायदा आहे तो खास करून म्हणजे आपण मुंबईच्या संबंधात अनेकदा आपण ऐकलेलं असेल, म्हणजे गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी किंवा मुंबईमध्ये चालणारी अंडरवर्ल्ड जी गँग आहे त्यांना संपवण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी वारंवार त्या कारवाई केलेल्या आहेत. पण सोलापुरात अशी घटना किती दुर्मिळ आहे म्हणजे मोक्का लावण्यासारखी? नाही, हे म्हणणं चुकीचे होईल की हा कायदा फक्त पुणा आणि मुंबईतील लोकांच्या जास्त प्रमाणात किंवा त्या तिकडं, गुन्हेगारांच्यासाठी लावलेला आहे. हा जो कायदा आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू आहे. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच वेळेला असं घडलेलं आहे की पुण्या मुंबईमध्ये ज्या काही महत्वाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत ते आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून असू द्या किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असू द्या, त्या आपल्याला माहीत झाल्यामुळे ते मुंबई पुण्याचं जास्त करून आपल्याला ऐकावयास येतं किंवा वाचण्यास मिळतं. परंतु सबंध महाराष्ट्रामध्ये चोही बाजूने पोलिसांनी अशा दहशतवादी कारवाई केल्यानंतर सुद्धा म्हणा किंवा गंभीर प्रकारचे जे घटना झालेल्या आहेत अशा सर्वांच्याच विरुद्ध मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई केलेल्या आहेत. आणि जेव्हा पोलीस प्रशासनाकडून मोक्का लावला जातो तेव्हा ताबडतोब त्यांना अटक केलेली असते का? मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानंतर आरोपी जरी पळून गेले तरी त्यांना पोलीस शोध घेतात आणि शोधून त्यांना अटक केली जाते. काही आरोपी फरार असतात, त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामिनाला जाता येत नाही. त्यांची एक अडचण ती वेगळी निर्माण होते आणि हजर राहावं लागतं. आणि जरी त्यांनी अटकपूर्व जामिनाला प्रयत्न केला तरी न्यायालयामार्फतच त्यांना शेवटी न्याय मिळेल का नाही हे केसवरती डिपेंड असतं. प्रत्येक केस ही वेगळी असते. प्रत्येक केसमध्ये मोक्का लागूच शकतो किंवा लावलेला मोक्का हा योग्य रीतीने लावलेला आहे हे साबित करण्याची जबाबदारी सुद्धा पोलिसांची आहे आणि तितकंच आरोपीची सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी आहे की तो हा संघटित गुन्हेगार नाहीये किंवा त्याने संघटित गुन्हेगारी करण्यामध्ये कुठलाही सहभाग घेतलेला नाही हे सुद्धा आरोपींची एक प्रकारची जबाबदारीची यामध्ये दाखवलेली आहे. त्यावेळी तुम्ही बोलताना म्हणलात की जामीन देखील मिळणं कधी कधी अवघड असतं, पण असंही बोललं जातं की मोक्का जेव्हा ही कारवाई केली जाते तेव्हा जन्मठेपेपर्यंत देखील शिक्षा होऊ शकते. नक्कीच गुन्ह्याचं स्वरूप पाहिल्यानंतर जे गुन्हे घडलेले आहेत किंवा जे घटना घडलेल्या आहेत त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रचलित कायद्याप्रमाणे जी कलमं लावलेली आहेत त्या कलमाच्या अंतर्गत आणि मोक्का अंतर्गत विविध कलमांना वेगवेगळी शिक्षा आहे, ज्याला आम्ही आताच सांगितलं की 5 वर्षापासून
ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद त्याच्यामध्ये दिलेलीच आहे. आपल्यासोबत होते हे सोलापुरातील ज्येष्ठ फौजदारी वकील ऍडव्होकेट रियाज शेख. त्यांनी मोक्का कायद्यासंदर्भात सविस्तरपणे आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. मोक्का हा कायदा गुन्हेगारी क्षेत्रासाठी किती कर्दनकाळ ठरतो याचं सविस्तर त्यांनी विश्लेषण दिलेलं आहे आणि साधारणतः 5 लाख रुपयापर्यंतचा दंड, कधी कधी गुन्हेगारांची मालमत्ता देखील जप्त होऊ शकते आणि जन्मठेपेपर्यंतची देखील शिक्षा होऊ शकते. आणि नेमका हा मोक्का काय आहे, तो कोणावर लावला जातो आणि लावल्यानंतर त्याची न्यायालयीन प्रक्रिया काय आहे याची सविस्तर माहिती सोलापुरातील ज्येष्ठ वकील, आपले फौजदारी वकील ऍडव्होकेट रियाज शेख यांनी दिलेली आहे. आणि मोक्का संदर्भात तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आपण इथं थांबूयात. माझ्यासोबत माझे सहकारी झहूर सय्यद आणि मी अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर.